ते आमच्या सगळ्यांचे लाडके आमदार प्रसाद लाडजी आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये आपलं. प्रसाद लाडजी, असं मी म्हटलं की ह्यावेळी एक असा मितभाषी बॉम्ब अशा पद्धतीनं पडला की सगळ्यांचंच भलं झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर हे याच्या मागची प्रोसिजर नक्की आम्हाला जाणून घ्यायची आहे. मराठा समाजाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मागण्या होत्या त्या मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालेल्या आहेत. त्या संदर्भातलं काल सूचना देखील जारी झाली आहे. मराठा नेता म्हणून याकडे आपण कसं पाहता? मला वाटतं की याचं उत्तर मितभाषी राहिलं तरच चांगलं राहील. खरं तर मी तुम्हाला सांगू का, ह्या सर्व गोष्टीचं जे श्रेय आहे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे जातं. सरकार म्हणून त्यांना साथ देणारे तेव्हाचे मुख्यमंत्री ज्या आरक्षणामध्ये सातत्याने भूमिका बजावत होते ते एकनाथरावजी शिंदे, समितीचे प्रमुख म्हणून विखे पाटील साहेब असतील, पूर्वी चंद्रकांत दादा पाटील होते, ह्या सर्वांनी फार प्रचंड या विषयामध्ये मेहनत केली. समितीने अख्ख्या फार प्रचंड मेहनत केली. सातत्याने मी एकाच गोष्टीवरती जेव्हा आपण पाहिलं असेल की जरांगे पाटलांची मध्ये जेव्हा जेव्हा वाद झाले, माझे आणि जरांगे पाटलांचे काय फार शक्य होतं असं नव्हतं, तर शक्य नव्हतंच. कारण ज्या ज्या वेळेला त्यांनी सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांवरती वैयक्तिक टीका केली त्या वेळेला मनोजदादा जरांगे पाटलांवरती मी वैयक्तिक टीका केली. आणि माझी भूमिका तेव्हा देखील एकच होती की मी मराठा आहे, मराठा समाजाबद्दल मला आदर आहे, प्रेम आहे. माझी आई आहे मराठा समाज, मराठा म्हणजे माझी आई आहे. त्या भावनेतून मी त्यांना बोलवतो. माझं म्हणणं त्यांना एवढंच होतं की तुम्हाला जे पाहिजे आहे त्याचं जोपर्यंत वेल कम्युनिकेशन मुख्यमंत्र्यांपर्यंत जात नाही किंवा जे कम्युनिकेशन तुमच्याबरोबर करता आहेत ते पोचवू शकत नाहीत किंवा तुम्ही त्यांना सांगू शकत नाही आहे, हा कुठला तरी तो गॅप आहे. तो गॅप भरून काढला पाहिजे. कुठलंही युद्ध करून आपण जिंकतो असं नाही आहे. काही गोष्टी आपण सकारात्मक पद्धतीने चर्चा करूनही ते युद्ध जिंकता येतं. आणि म्हणून मला असं वाटतं की तो जो गॅप होता, जो पूल होता, तो पूल बांधण्याचं काम आणि हा अख्खा समाजाचं रथ ओढण्याचं काम मी त्या भूमिकेत गेलो आणि ते मी करायचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या काही अवास्तव वेगळ्या मागण्या नव्हत्या. ज्या माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ज्या GR दिले, मग देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यात काही अमेंड झाले, त्या मागण्यांची पूर्तता होत नव्हती. त्या मागण्यांची पूर्तता न होण्यामुळे त्यांची ती तळमळ होती. एक मराठा समाजाचा योद्धा म्हणून, एक नेता म्हणून, एक आंदोलक म्हणून, यशस्वी आंदोलक म्हणून त्यांनी केलेल्या आंदोलनाला मिळालेल्या श्रेयानंतर 9 वेळा उपोषण केल्यानंतर जर त्यांच्या मागण्या पूर्ण का होत नाहीत ह्याच्याकडे कोणीतरी विचार करण्याची गरज होती. त्या मागण्या समजून घेऊन त्या मागण्या माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवून, समिती प्रमुखापर्यंत पोचवून, त्या समिती प्रमुखांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाऊन त्याला इम्प्लिमेंटेशन करणं जरुरी होतं. ते इम्प्लिमेंटेशन जरुरी झालं. ते अतिशय मित पद्धतीने झालं आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीत त्याचं कम्युनिकेशन केलं गेलं. आणि त्याच्यामुळे हा जो विषय आहे हा मार्गी लागला असं मी म्हणणार नाही, पण मार्गी लागण्याच्या मार्गावरती आलेला आहे.